विमाननगरचा नववर्ष स्नेह मेळावा ठरला नागरी विकासावरचा प्रभावी संवाद मंच। माजी आमदार सुनील टिंगरे आणि आमदार माऊली काटके यांचा नागरिकांशी थेट संवाद। विकास, वाहतूक, सुरक्षिततेवर सखोल चर्चा। विमाननगर येथील हयात रेसिडेन्सी येथे आयोजित नववर्ष स्नेह मेळावा हा केवळ औपचारिक शुभेच्छा कार्यक्रम न राहता परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचा नागरी संवादाचा मंच ठरला। माजी आमदार सुनील टिंगरे आणि विद्यमान आमदार माऊली काटके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पायाभूत सुविधा, वाहतूक, नगर नियोजन, सुरक्षितता आणि जीवनमानाशी संबंधित मुद्द्यावर खुलेपणे चर्चा केली। या कार्यक्रमाला गृहनिर्माण संस्था, उद्योग, IT, आरोग्य, सामाजिक संस्था आणि लघु उद्योजक क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि सहभागात्मक प्रशासनाची मागणी हे याचं स्पष्ट प्रतिबिंब होतं। संवादादरम्यान नागरिकांनी परिसरातील वास्तव परिस्थिती मांडली। त्यात विशेषतः रस्त्यांची खराब अवस्था आणि अंतर्गत जोड रस्त्यांची कमतरता, अनियमित पाणी पुरवठा, वीज पुरवठ्यातील अडथळे, वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या, उद्यानं आणि सार्वजनिक जागांची अपुरी देखभाल, सुरक्षिततेबाबत वाढती चिंता आणि किरकोळ गुन्हेगारी हे मुद्दे ठळकपणे समोर आले। नागरिकांनी या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर वेळबद्ध आणि पारदर्शक जबाबदार उपाययोजना व्हाव्यात अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली। सुनील टिंगरे यांनी विकासाचा रोड मॅप मांडला। माजी आमदार सुनील टिंगरे यांनी विमाननगर आणि परिसरात आजवर झालेल्या आणि प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला। त्यांनी सांगितलं की वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी BRT मार्ग हटवण्याबाबत केलेला पाठपुरावा, वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन उड्डाण पुलांना मिळवून दिलेल्या मंजुरी, विमाननगरला पुण्याच्या इतर भागांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न याचा त्यांनी उल्लेख केला। तसंच शहराचा विकास हा घोषणांनी नव्हे तर दीर्घकालीन नियोजन, समन्वय आणि ठोस निर्णयांवर घडतो। योग्य नेतृत्व आणि सातत्य मिळाल्यास शाश्वत विकास शक्य आहे असं टिंगरे म्हणाले। स्थिर नेतृत्वाशिवाय शाश्वत विकास शक्य नाही। टिंगरे यांनी पुण्याच्या विकासासाठी सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध नेतृत्वाची गरज अधोरेखित केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्षम आणि परिणामकारक कार्यशैलीमुळे अनेक नागरी प्रकल्पांवर निर्णय प्रक्रिया वेगानं होत असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी महापालिका निवडणुकीत अनुभवी, विकासाभिमुख आणि उत्तरदायी उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवारांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता। या कार्यक्रमात पुणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वला मिलिंद खांदवे, सुनील खांदवे, बंडू खांदवे आणि उषा कळमकर हेही उपस्थित होते। त्यांनी नागरिकांची थेट संवाद साधून स्थानिक प्रश्न समजून घेतले। हा कार्यक्रम विमाननगरमधील नागरिकांच्या पुढाकारातून आयोजित केला होता। राजकीय भाषणांऐवजी परस्पर संवाद घडवून आणणं हा या मागचा उद्देश होता। त्यामुळे हा मंच लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील विश्वास वाढवणारा ठरला। विमाननगर हा केवळ विकसित होणारा निवासी आणि व्यावसायिक केंद्र बनत असल्यानं वाहतूक, पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि शाश्वत विकास हे मुद्दे येथील राजकारणात निर्णायक ठरणार आहेत। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।